लहानपणी माझ्या मनात हट्टी भक्ती होती. गावातील सगळे लोक गंगास्नानासाठी जाणार होते. तेव्हा मलाही वाटलं आपणही जावं, देवाला भेटावं. मी आईजवळ हट्ट करू लागलो. आई, मला तात्यांसोबत जाऊ दे ना. बाबांना तू समजावून सांग, गंगेचा स्नान करून येऊ दे. तुझा मुलगा पुण्यवान नको का व्हायला? श्याम, अरे मोठा होऊन जा. आज आपण गरीब आहोत बाळा. 5-6 रुपये लागतील. कोठून आणायचे पैसे? आईबाबांची आज्ञा हीच तुझी गंगा समज. आई, ध्रुव बाळाही आईवडिलांना सोडून गेला होता देवासाठी. हो रे, ते पैसे घेणार नाहीत हा त्यांचा मोठेपणा, पण म्हणून आपण कोणाच्या मागे असे फुकट जाऊ नये. माझा मन मात्र मानायला तयार नव्हतं. उजाडत्या पहाटे यात्रेची सारी मंडळी निघणार होती. मी लवकर उठलो, तोंड धुतलं, आंघोळ केली, संध्या केली, तुळशीला पाणी घातलं. आई म्हणाली, अरे इतकी घारे का? पाणगी करते ती खाऊन जा. मला नको पाणगी. मोठा राजा आहेस का? राजाच्या पोटी जन्म घ्यायला हवा होता. भिकाऱ्याच्या घरात जन्म घेतलास तर कसं चालेल? चांगली पाणगी देते ती नको म्हणतोस. मी काही न बोलता निघून गेलो. शाळेत दप्तर ठेवलं आणि गावाबाहेर पळत सुटलो. नदी ओलांडली, यात्रेच्या गाड्यांच्या दिशेने चालू लागलो. पण त्या खूप पुढे निघून गेल्या होत्या. 10-11 वर्षांचा मी किती चालणार? पाय थकले, डोळ्यातून पाणी वाहू लागलं. स्वाभिमान म्हणत होता घरी जाऊ नकोस. पोट म्हणत होतं घरी चल. गावात जाण्याची हिंमत झाली नाही. ग्रामदेवतेचं छोटंसं देऊळ होतं. मी देवळाच्या मागे जाऊन बसलो. पण किती वेळ बसणार? पोटात कावळे ओरडत होते. शेवटी स्वाभिमान सोडला. देवळातून बाहेर आलो. गावात माझा शोध सुरू होता. वडील, चुलते, शेजारी सगळे मला शोधत होते. अरे श्याम, मास्तराने मारलं म्हणून पळून का जातोस? आमच्या वेळेस तर फार मार मिळायचा, बाबा म्हणाले. मी शांत होतो. मी का पळालो होतो हे फक्त मला, आईला आणि देवाला माहीत होतं. मी जेवून झोपलो. आई हळूच जवळ आली, कपाळाला हात लावला. श्याम, अंग दुखतंय का बाळा? थांब, दाबून देते. आई, मी मास्तराच्या भीतीने पळालो नव्हतो. मला देवाला जायचं होतं, तुला दाखवून द्यायचं होतं. पण मला जमलं नाही. मी काही ध्रुव नाही. आईने माझे डोळे पुसले. अरे वेड्या, मला तुझा राग नाही. मला तुझी काळजी वाटत होती. तू देवासाठी पळून जात होतास, वाईट गोष्टीसाठी नव्हे. मला तुझा अभिमान आहे बाळा. देव मला गंगेत नाही भेटला, तो मला माझ्या आईच्या डोळ्यात भेटला.